नमस्कार शेतकऱ्यांनो, 50,000 रुपये हेक्टरी अनुदान, जिल्ह्यानुसार याद्या जाहीर. कशा प्रकारे याद्या जाहीर असतील व संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला पाहूयात संपूर्ण माहिती आणि संपूर्ण याद्या कशा प्रकारे आहेत. हेक्टरी 50,000 रुपयांची विशेष नुकसान भरपाई मिळवलेल्या लाभार्थ्यांच्या यादीमधील माहिती तपासण्यासाठी आणि तुमचं नाव त्यात आहे की नाही याचे सुनिश्चित करण्यासाठी खालील अधिक माहिती सुधारित आणि मार्गदर्शक तत्वे उपयुक्त ठरतील. हेक्टरी 50,000 रुपयाची विशेष नुकसान भरपाई मिळवलेल्या लाभार्थ्यांची यादी तपासण्यासाठी मार्गदर्शक तत्वे. ही भरपाई सामान्यतः नैसर्गिक आपत्ती प्रतिसाद निधी याच्या मानक दरांपेक्षा जास्त असते आणि राज्य शासनाकडून विशेष बाब म्हणून वाढीव दराने दिली जाते. माहिती मिळवण्यासाठी महत्त्वाचे आणि अतिरिक्त उपाय कोणते ते पाहूया. शासकीय निर्णय आणि परिपत्रके तपासावे लागतील. यासाठी तुम्ही ज्या नुकसानीसाठी अर्ज केला आहे, उदाहरणार्थ अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट, त्या आपत्ती संबंधित शासकीय निर्णय तपासा. या GR मध्ये अनेकदा कोणत्या कालावधीसाठी कोणत्या जिल्ह्यासाठी मदत जाहीर झाली आहे आणि वाढीव दराचा उदाहरणार्थ 50,000 रुपये हेक्टरी स्पष्ट उल्लेख असतो. हे GR महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा महसूल व वन विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असतात. स्थानिक प्रशासनाचे संपर्क साधू शकता तुम्ही. तलाठी कार्यालय किंवा ग्रामपंचायत कार्यालय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पंचनाम्यानंतरची अंतिम यादी सहसा या ठिकाणी नोटीस बोर्डवर प्रसिद्ध केली जाते. तुमचे नाव यादीत आहे की नाही हे थेट तलाठी किंवा ग्रामसेवक यांच्याकडे विचारू शकता. कृषी विभाग तालुक्याच्या कृषी अधिकारी कार्यालयात या योजनेबद्दल आणि याबद्दल अतिरिक्त माहिती मिळू शकते. ऑनलाईन पोर्टल आणि KYC ची स्थिती कशा प्रकारे तपासायची हे पाहूया. पंचनामा पेमेंट डिस्बर्स पोर्टल अनेक जिल्ह्यांमध्ये नुकसान भरपाईचा वितरण या पोर्टलवर केले जाते. या पोर्टलवर लाभार्थ्याची माहिती, मंजूर रक्कम आणि KYC ची परिस्थिती अपलोड केली जाते. KYC पूर्ण झाल्यानंतरच रक्कम आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होते. आवश्यक कोड यादीमध्ये नाव तपासण्यासाठी तुम्हाला तुमच्या KYC पंचनामा कोड उदाहरणार्थ VK नंबरची आवश्यकता असू शकते, जो नुकसानीच्या सर्वेक्षणावेळी सर्वे दिला जातो. जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालय या विशेष वाढीव मदतीची अंमलबजावणी जिल्हा स्तरावर केली जाते. त्यामुळे तहसीलदार कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधून निधी वितरण आणि यादीची माहिती विचारा. बँक खात्याचे स्टेटमेंट तपासा. जर नुकसान भरपाई मंजूर झाली असेल तर ती थेट आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होते. त्यामुळे तुमच्या खात्यात नुकसान भरपाई किंवा आपत्कालीन मदत अशा उल्लेखन रक्कम जमा झाली आहे का हे तपासा. शेतकरी गट आणि स्थानिक वर्तमानपत्रे तुमच्या भागातील सक्रिय शेतकरी गट किंवा सामाजिक माध्यमांवरील सरकारी गट अनेकदा याद्या आणि नवीनतम सूचना शेअर करतात. तसेच स्थानिक वृत्तपत्रांमध्ये यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता असते. हेक्टरी 50,000 रुपयांच्या रकमेबद्दल महत्वाची माहिती पाहूया. मानक SDRF दर नैसर्गिक आपत्ती प्रतिसाद निधी SDRF नुसार महाराष्ट्रातील पीक नुकसानीचे मानक दर स्टँडर्ड रेट्स खालीलप्रमाणे आहेत. राज्य सरकारने वाढवलेले नसलेले कोरडवाहू पिके म्हणजे जिरायत 8,500 रुपये प्रति हेक्टरी, बागायत पिके म्हणजे बागायत 17,000 रुपये प्रति हेक्टरी, फळपिके म्हणजे फळबागा 22,500 प्रति हेक्टरी. विशेष वाढ 50,000 प्रति हेक्टरी ही रक्कम केवळ अत्यंत गंभीर परिस्थितीत किंवा शेतकरी संघटनांच्या मागणीनंतर राज्य सरकार विशेष बाब म्हणून जाहीर करते. त्यामुळे तुमच्या नुकसानासाठी ही वाढीव रक्कम खरोखरच जाहीर झाली आहे का याची खात्री वरील कार्यालयामध्ये तलाठी, ग्रामपंचायत, तहसीलदार करणे आवश्यक आहे. तुमच्यासाठी सर्वात सोपा आणि थेट मार्ग म्हणजे तुमच्या गावचे तलाठी कार्यालय किंवा ग्रामसेवक यांच्याकडे जाऊन नुकसानी याबद्दल माहिती आणि भरपाईच्या स्थितीबद्दल चौकशी करणे.
तर अशा प्रकारे तुम्ही शेतकऱ्यांना 50,000 रुपये हेक्टरी कशा प्रकारे मिळू शकतात व कशा प्रकारे यादी तुम्ही तपासू शकता याची संपूर्ण माहिती संपूर्ण अपडेट पाहायला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूयात आपण नवीन अपडेट्स नवीन व्हिडिओ मध्ये.